कर्मचारी राहतील लेखी, याच्यावर आवर्जून तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांना एक विनंती करतो हात जोडून की हा उद्रेक जर थांबवायचा असेल तर तुम्हाला काम करावं लागेल. काम केल्याशिवाय जमणार नाही. तुम्हाला दिवस रात्र मेहनत घ्यायला लागेल. आज तर मला वेळ झाला तो आरोग्य नगर परिषदमध्ये, म्हणून मला वेळ झाला. अरे तुम्ही लोक काय करता? तुम्ही जनतेची सेवा का? आम्ही कामावर नाही, आम्ही कामावर आहे काय? आम्ही यांचे प्रतिनिधी आहोत, या लोकांचे प्रतिनिधी आहोत. आम्ही तुमचे प्रतिनिधी नाही आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. या लोकांचा भाग आम्हाला घ्यावाच लागल. त्यांच्या शंकाचं निराकरण तुम्हाला करावंच लागल. आणि हे टोलाटोलीची उत्तरं त्याच्यानंतरच्या मीटिंगमध्ये विकून देण्यात आलेली पाहिजे. मी तुम्हाला विनंती करतो, हात जोडून सांगतो, आमदार साहेब सुद्धा आहेत तिथं, त्यांच्या साक्षीने सांगतो भाऊ, याच्यानंतर या तालुक्यात काम करणारे अधिकारी राहिले पाहिजे. हे चुकून अधिकारी, हे लोक जे आहेत यांच्या तक्रारी आपल्याकडे आल्या पाहिजे. त्यांच्या तक्रारी जर कधी आपल्याकडे येत असतील तर हे अधिकारी दोषी आहेत. हे काम नाही करत गुन्हे टाकतात खोटे साहेब. तुम्हाला विनंती करतो, आजची पहिली पालकमंत्री साहेबांनी लावलेली, मी खूप खूप धन्यवाद देतो पालकमंत्री साहेबांना का त्यांनी पोटतिडकीनं हा विषय प्रत्येक तालुका लेवलवर मांडला. आणि खरं सांगतो की येणाऱ्या काळात प्रॉमिस करतो, एनडीओ साहेब प्रॉमिस करायचं नाही यांना आम्ही, येणाऱ्या काळात यांच्या सगळ्या शंकांचं तक्रारींचं निवारण होईल की नाही येणाऱ्या काळात बिलकुल प्रोसेस सांगा तुम्ही. माझी पूर्ण फाईल माझ्याजवळ आहे. शेवटी मी आता उद्या कलेक्टर ऑफिस मध्ये आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. त्या अनुषंगाने गवई साहेब इथे बसलेले आहेत, त्यांना तुझं सांगितलं या तालुक्यात पंचायत समितीमध्ये एकही काम या अधिकाऱ्याकडून होत नाही. त्यामुळे येथील जनता हे संतापलेली आहे. त्या लोकांनी पंचायत समिती बीडीओ आणि संबंधित ग्रामसेवक यांच्यावर लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. बोराळा येथील हे प्रकरण आहे वृक्षतोड प्रकरण.